जेव्हा एखादा लढा प्रत्येकाला आपला वाटतो तेव्हा तो सर्वांचा आवाज बनतो। असाच आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकारांचा व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना बनली आहे। पत्रकार आणि पत्रकारिता शाबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातल्या 20 संपादकांनी एकत्र येऊन व्हॉइस ऑफ मीडियाचा आवाज सर्व पत्रकारांचा आवाज बनण्यासाठी पुढाकार घेतला। जगात 3,70,000 सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील सर्व पत्रकारांची क्रमांक 1 पत्रकार संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची वाटचाल पाहून कुणीही थक्क होईल। महाराष्ट्रामध्ये बुलढाणा आणि देशामध्ये महाराष्ट्र अशा 2 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट करण्यात आले आणि ते पायलट प्रोजेक्ट आता जगातल्या आणि भारत देशातल्या सर्व राज्यातल्या कानाकोपऱ्यात राबवण्याचं काम सुरू आहे। जो व्हॉइस ऑफ मीडियाच्या पंचसूत्री कार्यक्रम आहे, ज्यात पत्रकारांचं घर, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य, पत्रकारांचं स्किलिंग, सेवानिवृत्ती, त्यानंतर काय याचा समावेश आहे। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात 100 घरं करायचं व्हॉइस ऑफ मीडियानं ठरवलंय आणि त्याप्रमाणे पावलं पडायला लागली आहेत। देशभरात पत्रकारांसाठी आरोग्य सेल उभारण्यात आला। राज्यासह देशातल्या कानाकोपऱ्यात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेलची सेवा मिळू लागली। राज्यातील 5,500 पत्रकारांचा विमा उतरवला। देशात विमा उतरवण्याचा आकडा 19,000 आहे। पत्रकारांच्या स्किलिंगसाठी त्यांनी बदल स्वीकारावेत यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं नवं विद्यापीठ आणण्याच्या हालचालींना वेग आणलाय। अनेक विभागवार 18 ठिकाणी 3,000 पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात आलं। तुटपुंजा पगारावर भागत नाही, मग सेवा निवृत्तीनंतर असो की सेवेमध्ये असताना, हे लक्षात घेऊन पत्रकारांना व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात आलं। नांदेडमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचं महानगर अध्यक्ष जोशी यांनी लाडाची कुल्फी नावाचा उद्योग सुरू करून तमाम पत्रकारांना दाखवून दिलं की तुम्ही निराश होऊ नका, उद्योग तुम्हाला खुणावतायत। त्यानंतर अनेक पत्रकार उद्योग क्षेत्रात आले। सेवा निवृत्तीनंतर पत्रकारांचं मानधन 11,000 वरून 21,000 करावं अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियानं केली होती। ती मागणी सरकारनं मंजूर केली। पत्रकार सेवा निवृत्ती मानधनासोबत अनेक विषय घेऊन व्हॉइस ऑफ मीडियानं आंदोलनाचा एल्गार पुकारला। राज्यात एकाच दिवशी 353 ठिकाणी आंदोलनं झाली। या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश आलं। सर्व राज्यात अधिवेशन होऊन त्यात विचार विनिमय होऊ लागले। संपूर्ण देशाचं अधिवेशन दिल्लीला पार पडलं, तिथे दिशा मिळाली। या सर्व अधिवेशनांमुळे देशातल्या सर्व ठिकाणी मोठी संघटनात्मक बांधणी झाली। राज्यात 5,500 पत्रकार आणि देशात 28,500 पत्रकारांची सदस्य नोंदणी होत व्हॉइस ऑफ मीडिया देशातली नंबर 1 संघटना झाली। जगभरातल्या देशात ही नोंदणी वेगानं होतीये। पत्रकार भवन प्रत्येक ठिकाणी असावं या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मीडियानं पुढाकार घेतला। आता 6 ठिकाणी पत्रकार भवनचं काम गती घेऊ पाहत आहे। तर बुलढाणा या ठिकाणी पत्रकार भवनची इमारत उभी राहिली आहे। 5 वर्षात 700 उपक्रम राबवण्याचा विक्रम व्हॉइस ऑफ मीडियाच्या नावावर आहे। गिनीज बुक, वर्ल्ड बुक, इंडिया बुकनं व्हॉइस ऑफ मीडियाच्या कामाची नोंद घेतली आहे। पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल आम्ही या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या चळवळीत सहभागी व्हावं, तर आपलं स्वागत आहे।